नमस्कार. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळालेला अख्खा मसुरा. कांदा आणि लसूणाच्या एकदम परफेक्ट प्रमाणात आणि कमी मसाल्यांमध्ये अगदी परफेक्ट असा धाब्यावर मिळतो अगदी तसा अख्खा मसुरा आपण आज बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी रात्रभर 1 वाटी इतका अख्खा मसूर भिजत घातला होता. भिजवलेला संपूर्ण अख्खा मसूर स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातला आहे. आता त्यामध्ये घालूया पाणी. तर मसूर छान शिजण्यासाठी इथे मी साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलं आहे. आता यावरती 1 चमचा इतकं तेल आणि चवीपुरतं मीठ घालून आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. गॅस पेटवूया आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा अख्खा मसूर छान शिजवून घ्यायचा आहे. अख्खा मसूर छान शिजतो आहे तोपर्यंत आपण मसूर बनवण्यासाठी कांदा चिरून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे. अख्खा मसूर बनवताना कांद्याचं प्रमाण हे जास्त लागते, त्यामुळे इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे. कांदे छान बारीक चिरून घ्यायचे आहे. आता हा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे. तुम्ही चॉपरच्या मदतीने चॉप देखील करू शकता. आता माझा संपूर्ण कांदा इथे चिरून झालेला आहे. एका प्लेटमध्ये हा कांदा काढून घेऊया. कांदा चिरून झालेला आहे. आता आपल्या कुकरच्या देखील 2 शिट्ट्या झालेल्या आहे. सर्व वाफ काढून घेऊया आणि चेक करूया की आपला मसूर छान शिजला गेला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त मसूर मॅश झाला आहे. याचा अर्थ परफेक्ट मसुरा शिजला गेला आहे. लगेच मसूर बनवायला घेऊया. तर इथे मी कढईमध्ये साधारण मोठे 3 चमचे इतकं तेल घातलं आहे. त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला संपूर्ण कांदा आणि कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. धाब्यावर जो अख्खा मसुरा बनवतात तर त्यामध्ये बेकिंग सोडा वापरला जातो. तर इथे मी खाण्याचा सोडा चुटकीभर इतका यामध्ये घातला आहे. यामुळे लगेच कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते. आता तुम्ही बघू शकता मस्त कांदा परतला गेला आहे. आता या स्टेजला आपण त्यामध्ये घालूया पाव चमचा इतकी हळद आणि आता घालूया यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट. तर हे मी बॅडगी मिरची पावडर वापरला आहे. कलर खूप छान येतो. आणि 1 चमचा यामध्ये अख्खा मसूर मसाला घातला आहे. अख्खा मसूर मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आपण सुरुवातीलाच मसुरा शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे यामध्ये मीठ बेताने घालायचं. मसाले छान शिजले जावे यासाठी यामध्ये मी 1 कप इतकं गरम पाणी घातलं आहे. आता हे मसाले छान मिक्स करून घेऊया आणि चांगले तेल सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतला की त्याची टेस्ट अजून वाढते. आता आपण यामध्ये घालूया अख्खा मसूर, जो की आपण छान शिजवून घेतला होता. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं पुन्हा याला छान शिजवून घेऊया. कुकरमध्ये मसुरा शिजवून घेतल्यामुळे वेळही वाचतो आणि गॅस देखील वाचतो. परफेक्ट असा अख्खा मसूर आपला बनवून तयार आहे. आता आपला हा परफेक्ट असा धाबा स्टाईल अख्खा मसुरा सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. आणि आपल्याला या मसुरावरती आणखीन एक तडका द्यायचा आहे, जेणेकरून परफेक्ट धाब्याची जी चव असते ती येणार. आता इथे मी 2 चमचे तेल घातलं आहे. आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा इतके जिरे. त्यामध्ये घालूया चुटकीभर हिंग. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये घालूया कढीपत्ता. सोबतच
टेचलेला लसूण आणि अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडर. लसूण मिरची वगैरे सर्व काही परतलं की लगेच आपण त्यावरती हा तडका गरमागरम देऊया. हा तडका आपण अख्खा मसुरावरती घातल्यामुळे अप्रतिम अशी चव येते. आता घालूया यावरती मस्त बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर. असा हा गरमागरम अख्खा मसूर रोटीसोबत भातासोबत अप्रतिम लागतो. एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.